आवळ्याचा रस आणि गरम पाणी पिऊन कोकण व्लॉग 3 ची सुरुवात झालेली आहे. लव्ह फिटचा हा क्यूट कुर्ता घालून मी गेले निधी सोबत गंगामाता केक्स अँड बेक्सला. इतके मस्त केक्स बघून तोंडाला पाणी सुटलं होतं, पण मी काही खाल्लं नाही कारण घरी कोळंबी माझी वाट बघत होती. जेवून आधीच झोप आली होती. त्यात साक्षी तिच्या मेकअप प्रॉडक्टचं ज्ञान पाजळत होती म्हणून अजून आली. मग तोंडावरचा फोडांचा डोंगर आणि त्यावर लावलेल्या क्रीमचे टिंब घेऊन मी निघाले आयुष्यात पहिल्यांदा काजूचं झाड बघायला. आता परत काजूची भाजी खायला यावं लागते कोकणात असं श्रद्धेशला सांगितलं आणि ही पोट्टी आता परत येणार या विचाराने त्याचं तोंडच पडलं आणि मग फिरत बसले आंब्याच्या बागेत फोटोशूट करत. पण तिथं संध्याकाळी गवारेडे येतात म्हणे. माझी टरकलीन मी तिथून पळ काढला कारमधून. मग श्रद्धेशच्या घराच्या बागेतून फुलं चोरली आणि त्यांचं शेत बघायला गेलो. पाटाचं पाणी आणि ते शेत बघून माझं पण एक छोटं घर आणि बाजूला शेती असावी असं वाटलं. पण आमच्या खानदानात बळकवायला पण शेत नाही कोणाकडं. आता हेच बळकवावं लागणार आहे काहीतरी करून असा विचार सुरू झाला आणि त्यासाठी आजूबाजूच्यांना काम करून इम्प्रेस करायचं मी ठरवलं. म्हणून शेजारी मांडव घालणाऱ्या काकांना 4 फांट्या पण दिल्या. आई म्हणेल घरी साधा चहा सुद्धा करत नाहीस तू. तोंड वर करून दुसऱ्यांना चहा मागण्याचं स्किल आहे माझ्याकडे हे आईला काय माहित. तिकडे वस्तीतली बरीच घरं रिकामी आहेत म्हणून ह्या 2 आज्या मैत्रिणी एकमेकांना सोबत म्हणून एकमेकींकडे राहायला जातात. आणि माझ्या शहरातल्या मैत्रिणी तर सटव्या आहेत हे आठवलं आणि माझा जळफळाट झाला. आणि मग अजून स्वतःला जळवून घ्यायला मी देवरुखातली जाळ पाणीपुरी खाल्ली आणि मग निधीकडे हळदी कुंकाला गेले कारण ती वाण म्हणून आरसा आणि कंगवा देत होती. आणि आपल्याला तर सगळ्या फुकटच्या गोष्टी लागतात ना बाई. म्हणूनच मला मैत्रिणी कमी असतील का काय. मर सेल्फ इन्स्पेक्शन करून स्वतःचं खरं रूप स्वतःसमोर आणण्यापेक्षा मी केकवर ताव मारून झोपले आणि दुसऱ्या दिवशी या लोकेशनला गेले. लोकेशन ओळखा पटकन. ओके बाय.